श्री स्वामी समर्थ. देव आहे की नाही दिसत नसलं तरी आपल्याला जाणवतं. आज आई खूप रडत होती. बाबांनी घरातले सगळे देव पिशवीत भरले होते आणि नदीत विसर्जन करायला निघाले होते. आईचा देवावरचा प्रचंड विश्वास बाबांना खपायचाच नाही. माणसाचा स्वतःच्या मनगटावर विश्वास हवा, त्यांचे ठामपणे मत होते. कमकुवत माणसं देवाच्या नादी लागतात आणि स्वतः कष्ट करत नाही. आईचं तेच होत चाललं होतं. आई ही त्यांची तक्रार होती, आता हे देव नकोय. घरात काही चांगलं झालं की आईचं ठरलेलं वाक्य, देवाची कृपा. आता बाबांनी विडाच उचलला. बघू हिचे देव स्वतःची तरी रक्षण करू शकता का? नदीत बुडण्यापासून स्वतःला वाचवू शकता का? रागाच्या भरात त्यांनी देवघरातून सगळे देव उचलले आणि पिशवीत भरले. भरकन गाडी काढली आणि एकटेच निघाले नदीच्या दिशेने. इकडे आई रडून रडून डोळे अक्षरशः सुजले होते. आज बाबा आईचं अजिबात ऐकत नव्हते आणि म्हणाले, याद रह, एक जरी देव विकत आणला तर. आईला तर सुचतच नव्हते काय करावं. निदान घरात तरी राहू द्या. आई म्हणती, निदान घरात तरी राहू द्या देव. हवं तर मी पूजा करणार नाही, पण असे देवारा रिकामा ठेवू नये. शेवटी शक्ती होती तिची शक्ती होती, भक्ती होती. एरवी बाबा एकदम प्रेमळ माणूस, पण देवावर अजिबात विश्वास नाही आणि त्यामुळे आईचं आणि त्यांचं नेहमीच खटकायचं. इतके दिवस निदान पूजा तरी करू द्यायचे, पण कालपासून आई गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तयारी करत होती. आज अर्धा दिवस बाजारातून सजावटीचे पूजेचे तयारीसाठी सगळं घेऊन आली. किती हा टाइमपास असं बाबांना वाटायचं. एवढ्या वेळेत बाबांच्या रागाचा पहारा चढला होता. आईला फारच मोठा धक्का बसला. आईला माहीत होते की काही दिवसांनी राग उतरल्यावर बाबांना त्यांची चूक समजेल, पण गणेश उत्सव संपल्यानंतर काय उपयोग? आई खूप चलबिचल वाढली होती आईच्या मनात. देव असतो की नसतो ह्या विषयावर तिला बोलायचंच नव्हतं. देवाची पूजा केल्यावर मनाला प्रसन्न वाटतं. देवाची पूजा केल्यानंतर मनाला प्रसन्न वाटतं, आनंद मिळतो. हा साधा सरळ हिशोब होता तिचा. बाबांनी देवाचं काही करावं अशी तिची अपेक्षा नव्हती. तिला साधी मनोभावी पूजा करायची असायची. काही चांगलं झालं की लगेच देवाने केलं, देवाची कृपा, ही भोळी भाबडी श्रद्धा. बाबांनी हे पातक करण्यापासून कसे थांबवायचे सुचत नव्हतं आईला. देवाचा सन्मान बाबांनी कधीच केला नव्हता. आईची काहीच हरकत नव्हती. त्यांना शेवटी त्याची श्रद्धा असते असं मानून ती पुढे चालायची. देवावर विश्वास ठेवावी की नाही त्याने आपापलं अनुभवावरून ठरवावे. दुसऱ्याचा काय विचार करायचा, मग ती हक्काची बायको का असेना, ठरवायचा अधिकार कोणालाच नसावा. बाबांची अशी इच्छा. बाबांची गाडी आलिशान बंगल्यावरून बाहेर पडत होती. तेवढ्यात आस्थाची शाळेची बस आली. 5वीतली आस्था रडत रडत बसमधून खाली उतरली. बाबांनी गेटवर पाहून तर अजूनच खुदके येऊ लागले. आस्था म्हणजे जीव की प्राण बाबांचा. तिला रडण्याचा आवाज रडताना पाहून गाडी गेटमध्येच ठेवून बाबा धावत गेले तिच्यापाशी. तिला कडेवर घेतले आणि विचारले, काय झालं? काय रडते बाळा? काही लागलं का तुला? कोणी बोललं का? सांग. बाबा आहे ना? बाबा बघून घेतील काय करायचं. रडत रडतच तिने ते दोन्ही मुठी उघडल्या तर हातात मातीचा गोळा होता. ती बोलायला लागली, बाबा, तो मयंक फार फार वाईट आहे. आमच्या शाळेत आज गणपती बाप्पाचे बनवला वर्कशॉप होते. मी इतका सुंदर गणपती बनवला. मॅमनी पूर्ण क्लासला दाखवला आणि मला शाबासकी दिली. शाळा सुटल्यानंतर मयंकने माझा बाप्पा हिसकावला आणि शाळेतल्या माठातल्या पाण्यात टाकला. बाप्पा विरघळला. एवढी माती ही हात घालून मिळाली. बाबा इतका वाईट आहे का मयंक? मी कधीच बोलणार नाही आता मयंकशी. कधी बाप्पाला पाण्यात फेकता का? पण ड्रायव्हर काका म्हणाले, तू ह्या मातीपासून परत बनव गणपती बाप्पा. बाप्पाला कोणीही मोडू शकत नाही. बाबा, मला बाप्पा बनवायचा आहे. मदत कराल का तुम्ही? ही माती आणि उरली आहे. बाबांनी एकदम डोळे भरून आले. अश्रूंनी
भरलेले होते आणि लाडक्या लेकीच्या डोळ्यातले हातबल पाहून मला बाप्पा बनवायचा आहे बाबा, मयंकला रागवा तुम्ही, असे म्हणून आस्था परत जोरजोरात रडायला लागली. खिशातल्या रुमाल बाबांनी तिचे डोळे पुसले आणि म्हणाले, चल आपण बनवू बाप्पा, पण त्याआधी मला एक काम करायचे आहे. असे म्हणून बाबांनी गाडी परत जागेवर लावली आणि सांभाळून पिशवी बाहेर काढली. आस्था म्हणाली, हे काय बाबा, आपले देव का ठेवले पिशवीत? तसे बाबा आईकडे बघून म्हणाले, आईने ठरवलं की या वर्षी गणेश चतुर्थीला गणपती बाप्पा तू तुझी आई आणि तुझे बाबा बनवून देव्हाऱ्यात ठेवणार. हा गणपती कधीच पाण्यात जाणार नाही. आपण विसर्जन सुपारीच्या गणपतीचं करायचं. बाकी सगळं तयारी आईने केलेली, म्हणून यावर्षी देव मी स्वतः चमकवणार आहे. आणि आस्थाने बनवलेले गणपती बाप्पा आता देवघरात ठेवणार आहे. आस्था आणि पटकन हातपाय धुवून ये, आपण नवीन माती आणायला जाऊया. आई शांतपणे बाजूला उभी राहून बाबांचं बदललेला अवतार बघत होती. आस्था गेल्यावर हळूच म्हणाले, का हो, दुसऱ्यांच्या लेकीच्या डोळ्यात पाणी पाहून हृदय द्रव्य नाही तुमचं? स्वतःच्या लेकीच्या डोळ्यात अश्रू काही क्षण पण सहन झाले नाही. बाबा हसून म्हणाले, हो, खरंच आहे ना. बघितलं ना, मला आस्थाला कासवीस होताना पण माझे डोळे उघडले. ह्या विघ्नहर्त्याने मी फार तोऱ्याने तुला म्हणलं होतं की बघू तुझे देव स्वतःचं रक्षण करता का. निघालो होतो सगळ्या नदीत विसर्जन करायला. बघ, ह्या बंगल्याच्या गेट बाहेर सुद्धा गेलो नाही. देवाने मला जाऊ दिलं नाही. आस्थाच्या रूपात त्यांनी माझे डोळे उघडवले. देव नावाचं काही मृत्यूरूप आहे का हे मी काही नाही सांगू शकणार, पण एक अज्ञात शक्ती आहे जी कधीतरी तुम्हाला स्वतःची जाणीव करून देते, एवढं मात्र नक्की आहे. आई समाधानाने बोलली, मला तर ती शक्ती नेहमी जाणवते. आपल्यावर कित्येक वेळा विघ्न देवाने दूर केले आणि आजही विघ्नहर्त्याचे स्वतःवर विघ्न दूर केले. तेवढ्यात आस्था आली आणि तिघेही गणपती बाप्पा बनवण्यासाठी बागेत माती घेऊन आले. जो विधाता साऱ्या सृष्टीला रक्षण करतो तो स्वतःचे रक्षण करणार नाही